आज आपण तुमच्या 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 3.2 शी न्यू नो फिअर या पाठाचे प्रश्न आणि उत्तरं अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सुरुवात करूया वॉर्म अप म्हणजेच पूर्वतयारीच्या प्रश्नांपासून. पहिला प्रश्न आहे, हॅव यू एव्हर बीन स्केअर्ड ऑफ समथिंग? लिस्ट द थिंग्स यू आर स्केअर्ड ऑफ. तुम्हाला कधी कशाची भीती वाटली आहे का? ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्यांची यादी करा. याचे उत्तर आपण असे लिहू शकतो, येस, आय हॅव बीन स्केअर्ड ऑफ सर्टन थिंग्स. आय एम स्केअर्ड ऑफ द डार्क, स्नेक्स अँड स्टीप हाईट्स. म्हणजे हो, मला काही गोष्टींची भीती वाटते, जसे की अंधार, साप आणि खूप उंचीची भीती वाटते. तुम्ही यात तुमच्या मनाने इतरही गोष्टी लिहू शकता. आता यातलाच दुसरा प्रश्न पाहूया. व्हॉट आर द थिंग्स दॅट हेल्प यू वेन यू आर स्केअर्ड? जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा कोणत्या गोष्टी तुम्हाला मदत करतात? याचे उत्तर आहे, टॉकिंग टू माय पेरेंट्स ऑर फ्रेंड्स हेल्प्स मी वेन आय एम स्केअर्ड. म्हणजेच जेव्हा मला भीती वाटते तेव्हा माझ्या आईवडिलांशी किंवा मित्रांशी बोलल्यामुळे मला खूप मदत होते आणि सुरक्षित वाटते. चला, आता पाठावर आधारित मुख्य प्रश्नांकडे वळूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द स्टोरी अबाउट? ही कथा कशाबद्दल आहे? तुम्ही पाठात वाचलेच असेल, सायलने कसे निर्मलाला वाचवले. म्हणून याचे उत्तर आपण लिहू, द स्टोरी इज अबाउट अ ब्रेव गर्ल सायल हू सेव्स निर्मला फ्रॉम अ पायथन. ही कथा सायल नावाच्या एका शूर मुलीबद्दल आहे, जिने निर्मलाला एका मोठ्या अजगरापासून वाचवले. समोर चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, निर्मला घाबरलेली आहे आणि अजगराने तिला विळखा घातला आहे. पण सायल अजिबात न घाबरता पुढे येऊन त्या अजगराशी लढा देत आहे. आता पुढचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न दुसरा, मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी. कथेतील पात्रांची यादी करा. आपल्याला माहित आहे की या कथेत 2 मुख्य मुली आहेत, म्हणून उत्तर अगदी सोपे आहे. द कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी आर निर्मला अँड सायल. आता पुढील प्रश्न पाहूया. वाय डिड निर्मला डिसलाइक सायल? निर्मला सायलचा तिरस्कार का करत होती? याचे उत्तर आहे, निर्मला डिसलाइक्ड सायल बिकॉज सायल वॉज मोर ब्युटिफुल अँड मच मोर इंटेलिजंट दॅन हर. निर्मलाला सायलचा हेवा वाटायचा, कारण सायल तिच्यापेक्षा जास्त सुंदर आणि खूप हुशार होती. चला, आता यानंतरचा प्रश्न समजून घेऊया. हाऊ डिड सायल हेल्प निर्मला? सायलने निर्मलाला कशी मदत केली? याचे उत्तर असे लिहा, सायल कॉट द पायथन्स जॉज अँड टोल्ड निर्मला टू किक अँड फ्री हरसेल्फ. सायलने त्या अजगराचा जबडा घट्ट पकडला आणि निर्मलाला लाथ मारून स्वतःची सुटका करून घ्यायला सांगितले. यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट मेसेज डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी? या संपूर्ण कथेचा सारांश या उत्तरात दडलेला आहे. उत्तर आहे, वी शुड ऑलवेज बी ब्रेव्ह अँड नेव्हर बी जेलस ऑफ अदर्स. आपण नेहमी धाडसी असले पाहिजे आणि कधीही इतरांचा हेवा किंवा मत्सर करू नये. आता पुढील प्रश्न पाहूया, जो व्याकरणावर आधारित आहे. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. राईट द बेस वर्ब्स ऑफ द फॉलोइंग ॲज शोन इन द एक्झाम्पल. उदाहरणात दाखवल्याप्रमाणे खालील शब्दांची मूळ क्रियापदे लिहा. जसे की रॅनचे मूळ रूप रन असते,
आता दिलेले शब्द पाहूया. त्यांची उत्तरं अशी येतील. थ्रूचं मूलरूप थ्रो, किक्डचं मूलरूप किक, डिसलाइक्डचं मूलरूप डिसलाइक आणि स्टकचं मूलरूप स्टिक. चला आता पुढचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न: चूज द ऑपोजिट फॉर द अंडरलाईन वर्ड. इथे आपल्याला पर्यायांमधून योग्य शब्द शोधायचा आहे. पहिले वाक्य आहे 1. सायल वॉज मोर इंटेलिजंट. इथे इंटेलिजंटच्या खाली रे गोडली आहे. इंटेलिजंट म्हणजे हुशार. त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल स्ट्यूपिड, पर्याय 4. दुसरे वाक्य: निर्मला इग्नोर्ड सायल्स ग्रीटिंग. इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष करणे. याचे योग्य विरुद्धार्थी रूप येईल अप्रिशिएटेड, पर्याय 2, म्हणजेच कौतुक करणे. तिसरे वाक्य: द स्नेक स्क्वर्म्ड. स्क्वर्म्ड म्हणजे वळवळणे. याचा विरुद्धार्थी शब्द येईल क्वायटन्ड, पर्याय 3, म्हणजेच शांत होणे. चौथे वाक्य: दे वर प्राऊड ऑफ सायल्स ब्रेवरी. ब्रेवरी म्हणजे शौर्य. तर याचा विरुद्धार्थी शब्द असेल कावर्डिस, पर्याय 1, म्हणजेच भित्रेपणा. यानंतर एक खूपच छान प्रश्न आहे. प्रश्न: डिस्क्राईब ॲन इन्सिडेंट इन 5 to 6 लाईन्स वेन यू वर स्केअर्ड. तुम्हाला भीती वाटली होती अशा एका प्रसंगाचे 5 ते 6 ओळीत वर्णन करा. याचे उत्तर आपण एका छानशा अनुभवातून सांगू शकतो. उत्तर: वन नाईट I was alone at home. Suddenly, the lights went off, and it was very dark. I heard a loud noise from the kitchen. I was very scared and hid under my blanket. When the lights came back, I saw it was only my pet cat. हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण प्रत्यय लावण्याचा प्रश्न पाहूया. Add suffixes and rewrite the words. इथे आपल्याला शब्दांच्या शेवटी UES आणि EN हे 2 प्रत्यय जोडायचे आहेत. आधी UUS वाले नवीन शब्द बघू. करेजला UUS जोडले की होतो करेजस. फेमचा होतो फेमस. डेंजरचा डेंजरस आणि जॉयचा जॉयस. आता EN प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करू. लाईटला EN लावला की लाईटन. सॉफ्टचा सॉफन. टाईटचा टायटन आणि वाईडचा वाईडन. यानंतरचा भाग समजायला खूप सोपा आहे. रीड अँड अंडरस्टँड द गिवन सेंटेन्सेस. इथे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजेच शब्दांची संक्षिप्त रूपे वाचायची आणि समजून घ्यायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, येथे वाचा आणि समजून घ्या आहे, याची उत्तरं तुम्हाला लिहायची नाही हे लक्षात घ्या. यावरच आधारित पुढचा प्रश्न आहे फाइंड अँड राईट अदर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. याची उत्तरं आहेत कॅनॉटचं कांट, विल नॉटचं वोंट, कुड नॉटचं कुडंट, लेटसचं लेट्स, आय हॅवचं आयव्ह, दे विलचं देल आणि वी विलचं विल. विद्यार्थ्यांनो, आता एक मजेची ॲक्टिव्हिटी आहे. रीड अँड सॉल्व्ह. इथे एक छानसे शब्दकोडे क्रॉसवर्ड दिले आहे. शरीर अवयवांवरून हे सोडवायचे आहे. आधी आडवे शब्द अक्रॉस पाहू. 1. आय ग्रो ऑन युअर हेड. डोक्यावर काय वाढतात? उत्तर आहे हेअर. 2. आय स्मेल विथ इट. नोज. 4. इट इज अबव द नेक. मानेच्यावर काय असते? हेड. आता उभे शब्द
डाऊन बघू. 1. इवन द चेअर हॅज दीज. खुर्चीलाही हे असतात, हँड्स. 3. आय हिअर विथ माय इयर. कान. 5. आय सी विथ माय आय. डोळा. या सर्व स्पेलिंग चौकटीत बरोबर बसतात. चला आता यानंतरचा प्रश्न समजून घेऊया. राईट अ मेसेज टू कॉंग्रॅच्युलेट सयल ऑन हर ग्रेट अचीवमेंट. याचे उत्तर आपण एका छोट्या पत्रासारखे किंवा मेसेजसारखे लिहू शकतो. डिअर सयल, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन विनिंग द ब्रेव्हरी अवॉर्ड. यू वर व्हेरी ब्रेव्ह टू सेव्ह निर्मला फ्रॉम द बिग पायथन. वी आर ऑल व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि आता पाठाच्या शेवटी आपला सगळ्यांचा आवडता खेळ, व्होकॅब्युलरी अंताक्षरी. प्ले अंताक्षरी ऑन द फॉलोइंग. खालील शब्दांवर अंताक्षरी खेळा. नियम असा आहे की प्रत्येक नवीन शब्द मागील शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू झाला पाहिजे. ॲनिमल, टायगर, शेवटी आर आला. रॅबिट, टी आला. टोड, डी आला. डॉग, गोट. कशी वाटली साखरी? अशा प्रकारे आपण शी न्यू नो फिअर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.